नाट्यप्रेमीमध्ये मी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्र, एक नवीन नाटक आलेलं आहे रंगभूमीवर. त्याबद्दल मी तुम्हाला काही माहिती देणार आहे. ते नाटक कसं आहे, काय आहे, कोण काम करतंय, कुठल्या संस्थेचं नाटक आहे, याबद्दलची माहिती तुम्हाला मी देणार आहे. नाट्यप्रेमीमध्ये नेहा आर्ट्स निर्मित सुयोग चित्र प्रकाशित नाटक आहे बाबांची लाडकी. बाबांची लाडकी या नाटकाचे लेखक आहेत वैभव अर्जुन परब आणि निर्माता आणि दिग्दर्शक आहेत नरेंद्र शिंदे. बाबांची लाडकी या नाटकामध्ये जे कलाकार आहेत ते आहेत पूजा पिंपळकर, राजेश शेरकी, अनिल पाखडे, अविनाश पाट आणि नरेंद्र शिंदे, राजेश चिटणीस. हे कलाकार आपल्याला ह्या नाटकामध्ये बघायला मिळतील बाबांची लाडकी या नाटकामध्ये. आता बाबांची लाडकी हे जर नाटक, या नाटकाचं जर टायटल असेल तर हे नाटक कसं असू शकतं, तर एक सोशल मेसेज नाटक असेल असं आपल्याला वाटतं. मुळात हे नाटक जे आहे ते वैभव अर्जुन परब या उमदा लेखकाने हे नाटक लिहिलेलं आहे. हे नाटक जे आहे ते निर्मित आणि दिग्दर्शित केलेलं नरेंद्र शिंदे यांनी. आता निर्माताच दिग्दर्शक असल्यामुळे ह्या नाटकामध्ये तो काम करणार नाही असं होणार नाही, म्हणजे असं होत नाही बहुधा. तसंच झालेलं आहे ह्या नाटकामध्ये, बाबांची लाडकी या नाटकामध्ये. आता हे नाटक जेव्हा काल शिवाजी मंदिर येथे असा प्रयोग झाला आणि शुभारंभाचा प्रयोग होता तसा मुंबईतला, आणि बरेचसे वरिष्ठ मंडळी हे नाटक बघायला आले होते. त्याचबरोबर ह्या नाटकात जे काम करणारे सगळे कलाकार, तंत्रज्ञ एकदम जोमाने हजर होते आणि जोमाने त्याने नाट्यप्रयोग केलेला आहे बाबांची लाडकी. तर आता या सगळ्या गोष्टी उद्या सकाळी येऊन साहेबांसमोर सांगणे समजलं. हे बघा भावाला तर ही सगळं तुमची दरगुटीशाही आहे आणि हे असं जर तुम्ही वागत असाल ना तर मी तुमच्या पोलीस स्टेशनच्या समोरून आत्मदान करेल. बिंदास करा, आपण नाही घाबरत पोकळ धमक्याचा. म्हणजे तुम्हाला मग मी बोलतो तर गंमत वाटते तुम्हाला. मग आता तुम्ही एक सेकंड थांबा. आत्मदान म्हणजे काय असतं हे आता तुम्हाला दाखवतो. बाबांची लाडकी या नाटकाबद्दल जर सांगायचं झालं तर आई वडील आहे, त्यांची एक मुलगी आहे. आता बाबांना लाडकी असणारी आपली मुलगी, त्या मुलीबद्दलचं हे नाटक आणि बाबांचं हे नाटक आहे. पण खरंच तर या नाटकामध्ये एक खूप मोठा तुम्हाला ड्रामा बघायला मिळणार आहे. मुळात कसं की आई वडील मुलीच्या बद्दल काळजी करतात आणि आई वडील काळजी करत असताना अचानक त्या मुलीचा मेसेज येतो की ती लग्न करते आणि ती ज्या मुलावर लग्न करते त्याचं नाव आहे विल्यम्स. आणि हे ऐकून बाबाला धक्का बसतो की बाबांची लाडकी मुलगी ती वडिलांना न सांगता हे लग्न करते आणि ती लव्ह मॅरेज करते. त्यामुळे वडिलांना हादरा बसतो आणि मोठे अजून जर आला नाही. कुठे गेला देऊ कुठे देवाघरात काय वहिनी, कुठे वाटे ते साई भरतरी पडते आणि कुठे तुमच्या या कपडे उडालेल्या. राजेश चिटणीस यांनी वडिलांची भूमिका मस्त सादर केलेली आहे, साकार केली आहे. त्याचबरोबर नरेंद्र शिंदे यांनी जो रोल केलेला आहे तो खूपच इम्पॉर्टंट रोल आहे या नाटकामधला. ते मी त्यांच्याबद्दल तुम्हाला पुढे सांगतोच. तर वडिलांची लाडकी जी मुलगी आहे ती आपल्याला रंगमंचावर दिसतच नाही, किंबहुना लेखकाने तिला आणलीच नाही किंवा दिग्दर्शकाने तसा हट्ट धरला नाही की मुलगी आली पाहिजे. कारण ज्याच्यावरती नाटक आहे ती लाडकी मुलगी आपल्याला रंगमंचावर दिसत नाही, ती फक्त फोनवरती आपल्याला ऐकायला मिळते किंवा बघायला मिळते. तर अशा या नाटकामध्ये बाबांच्या लाडकी नाटकामध्ये गोष्ट अशी पुढे सरकते की तिचं लग्न ज्या मुलाशी ठरलेलं आहे त्याचं नाव आहे विल्यम, म्हणजे तिने जे लव्ह मॅरेज केलं तो पायलट असतो असं तिचं सांगणं असतं. आणि त्याचबरोबर एक पाहुणा आपल्या घरात येतो आणि तोही सांगतो की माझ्या मुलीचं लग्न आहे. तो पत्रिका द्यायला येतो आणि तो लग्नाबद्दल सांगतो की त्याची मुलगी आणि तिचं लग्न विल्यम्स नावाच्या मुलाबरोबर. तुमची मुलगी गेली तरी कोणाचा हात धरून पळून विल्यम परेराचा सहकारी पतसंस्थेचे संचालक अप्पा जोशी यांच्या नाकावर टिच्चू. आणि तिला पळून जायला तो विल्यम परेरा सापडला. हा परेरा म्हणजे पावाला ना. अरे हो महाशय, त्याला गप्प बसा ना. काय चाललंय तुमचं? आणि हा पाववाला म्हणजे काय ब्रेडवाला किंवा बटरवाला नाही. अप्पा जोशी यांचा होणारा जावई कोण? विल्यम परेरा. त्याला परमिशन दिली कारण मला तर तो साप आहे. पण माझी या लग्नाला परमिशन नाहीये. माझ्या मुलीच्या लग्नाला परमिशन न देणार तुम्ही कोण? तुमच्या मुलीबद्दल मी बोलत नाही आहो, माझ्या मुलीबद्दल बोलतोय. आणि तिने जर असं केलं ना तर कोर्टापुढे आत्मदान करेल, पण मी परवानगी देणार नाही. हा गोळी घालो.
पण त्यापूर्वी हे नाटक सुरू जे होतं ते मुलीच्या लग्नाच्या तयारीपासून होतं. मंडपवाला येतो, मंडपवाला काही गमती जमती करतो. तुमच्या पोटच्या मुलीचा साखरपुडा कॅन्सल करणार आहात का? मी काय म्हणतो, हे बघ, तिकडे गवती फुटली, इकडे आपण साखरपुड्याची सुपारी फोडून टाकू सर. आणि त्यात गंमत घडत असताना जेव्हा ते मेसेज कळतो की आपली मुलगी लव्ह मॅरेज करते आणि तो लग्न समारंभ आहे तो आता कॅन्सल झालेला, त्यामुळे लोकांचे फोन येतात आणि त्यांना वडिलांना त्रास होतो. त्यामुळे त्यानंतर हा पाहुणा येतो, तो पाहुणा ज्या पद्धती त्या घरात वावरतो आणि जे सगळं सांगतो, त्यामुळे आणखीनच टेन्शन क्रिएट होतं की हा विल्यम्स आहे कोण, विल्यम्स नक्की आपल्या मुलीला फसवतोय का, हे सगळे प्रश्न त्याच्यामध्ये उद्भवतात. आणि पुढे काय होतं हे मी तुम्हाला आता सांगणार नाही, कारण त्याकरता तुम्हाला नाटक बघावं लागेल. तो आला का 2 कटिंग चहा आणायचे, फक्त जास्त आणायचं नाही सांगत होतो. आता ते 1 ग्लास पाणी ठेवले तर बंद केलं बी एवढा मोठ्या सांगितलं 2 कटिंग कोण लागले तर पैसे नाही देणार का म्हणतो तो. विल्यम परेला हा विल्यम परेला मला नावाची आपली रिक्षा रिक्षा हे खामगाचे गाव खामगाचे गाव खामगाचे गाव. हे तुझा बाप सांगा का रिक्षावरून आला बघा माझ्या पोलिस लग्न करायसाठी. नाटक पुढे जातं आणि पुढे सरकत असताना आपल्याला बऱ्याच घटना दिसतात. त्याचे पोलीस येतात, बरंच काही घडतं आणि त्यामध्ये कॉमेडी क्रिएट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण मला असं वाटतं की दिग्दर्शन जर निर्मात्यांनी केलं नसतं तर कदाचित हे नाटक आणखीन वेगळ्या पद्धतीत सादर करता आलं असतं. कारण की कॉमेडी जी हवी आहे ती घडत नाहीये मुळात जशी हवी, म्हणजे त्यांनी जो रोल केलेला आहे. शक्य झालं तर आपल्या पोटच्या गोळ्याला माफ करावं. काय आहे ना, परमेश्वराच्या कृपेने आई वडील तर सगळेच होत असतात, पण कन्यादानाचं पुण्य मात्र फार कमी लोकांच्या नशिबात असतं. नरेंद्र शिंदे हे जे पाहुणा बनून येतात त्या घरामध्ये आणि त्यांच्याकडून खूप अपेक्षा होती, कारण तो रोल खूप कलरफुल आहे मुळात त्या स्क्रिप्टमध्ये आणि त्यांनी प्रयत्न केलेला आहे. पण काय बॉडी लँग्वेज किंवा वयाचा भान ठेवता आपल्याला स्लॅपस्टिक कॉमेडी किंवा कुठल्याही पद्धतीची कॉमेडी, शाब्दिक कॉमेडी पण करताना फारच बंधनात्मक त्यांनी स्वतःला ठेवलेलं असं मला वाटतं. कारण की त्यांनी ते करू शकले असते, पण आय डोंट नो की त्यांनी का स्वतःवर बंधन ठेवलं. ते जर मुक्त असते आणखीन केला असतं तर तो रोल आणखीन गमतीदार होऊ शकला असता असं मला वाटतं. नाट्यप्रेमीमध्ये हे मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो. नाटक छान आहे, उत्तम लिहिलेलं आहे, बरोबर घटनात्मक काही गोष्टी घडत असतात आणि चांगल्या त्याला स्टेम्स आहेत नाटकामध्ये, काही गोष्टी आहेत त्या गोष्टी पुढे आपल्याला सरकत जाताना अचानकपणे आपल्याला काही घटना घडताना दिसतात आणि त्या फार छान आहेत, पेरलेल्या आहेत लेखकाने आणि त्याचबरोबर दिग्दर्शकाने पण त्याला तेवढा न्याय दिलेला. पण थोडं जर कॉमेडी फ्लेवर आला असता तर आणखीन धमाल आली असती. आमच्या पोलीस स्टेशनला घेऊन गेले विल्यम परेला, म्हणजे यांच्या होणाऱ्या जावयाची कंप्लेंट नोंदवायला. एक वेळेस तो माझा जावई कदापि होऊ शकत नाही. एवढ्या मोठ्या आवाजात आपण सिनियर लोक ऐकून घेताय. तो माझा जावई कदापि होऊ शकत नाही, ते तुमचं तर आम्ही असं म्हटलं की आम्ही तुमची कंप्लेंट नंतर नोंदवतो, पण त्यापूर्वी तुमच्या लेकीनं म्हणजे कुमारी प्रियांका जोशी, वय वर्ष 19 पूर्ण, 2रा महिना 7वा दिवस सुरू, गोरा रंग, उंची 5 फूट 2 इंच, त्याला ड्युटी हिनं गेलेली यायची एकदा बघून घ्या. तर आता या सगळ्या गोष्टी उद्या सगळ्या येऊन साहेबांसमोर सांगणे समजलं. हे बघा भावाला साहेब, ही सगळ्या तुमची जन्मदिशाही आणि हे असं जर तुम्ही वागत असाल ना तर मी तुमच्या पोलीस स्टेशनच्या समोरून आत्मदान करेल. बिंदास करा, आपण नाही घाबरत असल्या पोकळ धमक्यांना. तुम्हाला मग मी बोलतो तर गंमत वाटते तुम्हाला. पण आता तुम्ही एक मिनिट थांबा. आत्मदान म्हणजे काय असतं हे आता पण ठीक आहे, दिग्दर्शकाला वाटलं की बाबा असाच तो रोल प्लेस केला पाहिजे, तसं त्याने केलेलं आहे. नाटक छान आहे, उत्तम नाटक आहे. पण मला असं वाटतं की ह्या नाटकामध्ये खूप गंमत करता आली असते, पण तसं घडलं नाही. बाबांची लाडकी, मला मुलगी अपेक्षित होती स्टेजवरती, ती आली नाही. तिच्याबद्दल फक्त बोललं गेलं आणि कॅरेक्टर जेव्हा येत नाही तेव्हा
तो प्रेझेंट करताना तो खूप त्याला सादर केला पाहिजे शब्दांमधून, वाक्यांमधून. त्याची इम्पॉर्टन्स लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. ते कुठेतरी पोहोचत नाही असं मला वाटतं. कारण की स्टार्टिंगला जे वडिलांचं आणि मुलीचं नातं जे दिसायला हवं ते दिसत नाही. जे शेवटी ज्या पद्धतीनं बाबा म्हणजे वडील जे आहेत ते मुलीच्या प्रती किंवा तिच्या डिसिजनला मान्यता कशी देतात, ते जे सीन्स आहेत शेवटचे, ते आणखीन उत्तम झाले असते जर पहिला सुरुवातीला जर त्या नाटकामध्ये म्हणजे मुलीबद्दल जर जास्त बोललं असतं किंवा तसं काही सीन मांडता आला असतं तर आणखीन त्याचा इम्पॅक्ट शेवटच्या सीनवरती खूप झाला असता. नरेंद्र शिंदे यांनी तो रोल खूप छान केलेला आहे. तसं बघायला ते जेवढे कॅरेक्टर्स आले त्यांनी सगळ्यांनी आपल्या परीनं नाटकात काम खूप छान केलेलं आहे. खूप छान परफॉर्मन्सेस बघायला मिळतात. लाइटिंग ठीकठाक आहे, म्युझिक चांगलं होतं, कॉस्ट्युम्स ओके. ओव्हरऑल नाटक चांगलं आहे. म्हणजे तसं बघायला तर बाबांची लाडकी म्हणाल्यावर की मुलीचं आणि बाबांचं नातं आपल्याला बघायला मिळेल, पण नाटक वेगळं घडतं आणि वेगळाच काहीतरी संदेश देऊन जातो. आणि तसं त्याच्यामध्ये वडिलांच्या मुलीच्या प्रेमाबद्दल बोललेलं आहे किंवा आपल्या प्रत्येक बापाला आपल्याला वाटतं की लग्नाला आलेली मुलगी आहे ती जर अचानकपणे तिच्या मनाने काही निर्णय घेते तो हादरा असतो वडिलांना. ते सगळं दाखवण्यामध्ये राजेश चिटणीस यशस्वी झालेले आहेत. नाटक ओव्हरऑल चांगलं आहे, बघायला वन टाइम वॉच आहे. नातेवाईकांकडे बदली गावात फिरत होती. अशातच रस्त्याने जाताना एक भंडार ट्रक आला आणि भंडाऱ्याच्या डोळ्यात देखत त्याच्या लेकीला उडवून गेला. हिरवा चुळा घडलेला लेकीचा हात तेवढा भंडाऱ्याच्या हातात झाला. बस म्हातारा जागीच वेडा झाला. आतापर्यंत 2 वेळा हॉस्पिटलमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण नाटक तुम्ही बघू शकता, छान नाटक आहे, परफॉर्मन्सेस चांगले आहेत. आणखीन खूप छान नाटक झालं असतं हे मला राहून वाटतं. काहीतरी मिसिंग आहे, ते दिग्दर्शकाने शोधावं आता आणि त्या नाटकांमध्ये थोडेसे चेंजेस केले तर धमाल होईल. कारण की त्याच्यामध्ये एक सीन आहे, दारूचा सीन आहे. तो दारू पिताना काही गमती आणखीन खूप मस्त घडल्या असत्या. त्याचबरोबर त्यांनी लग्नाची गाणी जी आहेत ती जेव्हा लावतात त्याच्यावर डान्स केला तोही खूप चांगला फुलवता आला असता. बऱ्याच जागा आहेत, त्या जागा जर क्रिएट केल्या असत्या तर आणखीन धमाल झालं असतं नाटक. नाटकामध्ये जीव आहे, खूप चांगला आणखीन प्रयोग होऊ शकतो, आणखीन प्रयोग रंगेल जर मेहनत केली तर. आणखीन थोडी करा. मला असं वाटतं, मी नाट्यप्रेमीमधून विनंती करतो निर्माता दिग्दर्शक नरेंद्र शिंदे यांना की तुम्ही थोडं वर्क केलं तर बरं होईल. नाटक चांगलं आहे, नाटक चालेल, व्यवसाय करेल आणि तुम्हाला पैसे मिळवून देईल. कारण की परफॉर्मन्सेस वाईज सगळं चांगलं घडत आहे. हवालदार येतो तोही चांगलं काम करतो, बाकीचे वॉर्ड बॉयज तेही त्याने तेवढेच इमाने एतबारे काम केलेलं आहे. मुलीची आई तिनेही प्रयत्न केले खूप छान. परफॉर्मन्सचे काही प्रश्नच नाही, चांगला करतात. आणखीन परफॉर्मन्सेस खुलतील. पण नाटकाची बांधणी आणि त्याच्यामध्ये जरा काही जागा भरल्या मस्त तर छान नाटक होईल असं मला तरी वाटतं. शेवटी तुम्ही नाटक डिरेक्ट केलंय, तुम्हाला जे योग्य वाटते ते तुम्ही केलेलं आहे, सादर केलंय. पण मला असं वाटतं की एक सजेशन्स देणं गरजेचं आणि सजेशन्स नेहमी वेलकम असावे. तुम्ही चर्चा करा, तुम्ही स्वतः विचार करा. जर तुम्हाला वाटलं की हे केल्या पाहिजे चेंजेस तर करा. अदरवाईज जसं नाटक आहे तसं तुम्ही सादर केलं तरी हरकत नाही. माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा बाबांच्या लाडकी या नाटकासाठी. याच्यातील सगळ्या बाजू चांगल्या आहेत, नाटक चांगलं आहे, पण आणखीन चांगलं होऊ शकतं असं मला राहून वाटतं. जर तुम्हाला माझा रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. जर माझा रिव्ह्यू वाईट होता तो वाईट लिहा. तुम्हाला जर असं वाटलं की मी तुमच्या नाटकाबद्दल काही चुकीचं बोललोय तर तसंही तुम्ही मेन्शन केलं तरी चालेल. म्हणजे मला सुधारणा करता येतील असं मला वाटतं. बाकी सगळं तुमच्यावरती अवलंबून आहे. पण नाटक चांगलं आहे, बघा. प्रेक्षकांना मी सांगेन की बाबांची लाडकी, वडील आणि मुलीचं नातं कसं असतं किंवा त्यांना वडिलांची अवस्था काय होते ह्या सगळ्यावर भाष्य करणारं नाटक आहे बाबांची लाडकी. अवश्य बघा हे नाटक. धन्यवाद. नातेवाईकांकडे बदली गावात फिरत होती. अशातच रस्त्याने जाताना एक भंडार ट्रक आला आणि भंडाऱ्याच्या डोळ्यात देखत त्याच्या लेकीला उडवून गेला. हिरवा चुळा घडलेला लेकीचा हात तेवढा भंडाऱ्याच्या हातात झाला. बस म्हातारा जागीच वेडा झाला. आतापर्यंत 2 वेळा हॉस्पिटलमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला.